तरी बरं आज राजू नव्हता, नाहीतर त्यानं काय इतक्या लवकर भैरवी घेतली नसती. तर राजू ऐकतोय, अजिबात ऐकला नसता. बरं टाळ घेतले का सगळे? हा घेतलं. राहुल, तू आणि सोमनाथ ही पेटी आणि टाळ देवळात नेऊन ठेव. सोमनाथ राह. चला. अजिंक्य चला येतो आम्ही. आज बऱ्याच गप्पा झाल्या, कसा वेळ गेला ते काय कळलंच नाही. पण काय बी म्हणा, कार्यक्रम एक नंबर झाला. वय आणि शीतलनी पण आज लय दिवसांनी तबला वाजवला बघा. रमली होती एकदम त्याच्यात. अहो तिनं खऱ्या अर्थानं भजन एन्जॉय केलं ना. अहो खरंच की आज शीतल ना लई भजनात रंगली ती बघा. आणि किती दिवसांनी तिने तबला वाजवला. भजनाचं असंच होत, एकदा का भजन रंगलं की येळेचं भानच राहत नाही. अजिंक्य खरं तर तुमचंच कौतुक केलं पाहिजे. अहो तुम्हाला अशी कल्पना सुचली म्हणून आज भजनाचा कार्यक्रम झाला बघा. आणि शीतलला लय दिवसांनी तबला वाजवायला मिळाला. अहो ती तर अशी रमली होती ना, तिला इतका आनंद झाला होता, तिच्या वाजवण्यातनं तर जाणवतच होता. आजा तू हे सगळं जुळवून आणलंस, ती लय भारी केलंस बघ. होय, अरे ते रातच्याला टीव्ही बघत बसण्यापेक्षा लय चांगलं झालं बघ. लयच भारी केलं. आणि देवाधर्माचं नाव पण कानावर पडलं होय की नाही. आणि भजनात मन बी रमते, आणि भजन म्हणलं कसं गोड वाटते हाय की नाही हो. बर बापू चला निघूया आता. निघूया की आता काय. हाय या येतो जीजी आता. हा आज शांत झोप लागेल बघा. होय चांगलं झालं एकदम भजन. चला येतो आम्ही. रामकृष्ण हरी. कशी तर गेली वाटतात. होय लयच उशीर झालाय, आपण बी झोपूया. मी चटाई गुंडाळून ठेवतो. अरे मामा राहू दे, मी आवडतो जात. चल बाबा, पायाला माझ्या मुंगी आले ते. सावकाश. भाऊजी ही आयडिया चांगली काढली बरं का तुम्ही. आणि आज सगळं नीट जुळून पण आलं. आणि आज जो निर्णय घेतला ना तुम्ही तो एकदम करेक्ट होता. शीतला बी भारी वाटला असणार आहे. हा काय करतेस तिथले? काय झालं? काय झालं आणि आता मलाच विचारा. एवढं काय चिडायला झालं तुला? मला सांगा, मी काय म्हातारी झाले का आता? का? माझ्या मनोरंजनासाठी भजनाचा कार्यक्रम. भजनाचा? अगं सगळ्यांना आवडला माहितीये का? बाहेर तू तबला वाजवला ना, सगळेजण कौतुक करतो. कौतुक गेलं चुलीत. पण मला वाटलं तुला आवडलं असं. तुम्ही माझ्या मनोरंजनासाठी काय तर करणार होता ना, का बाकीच्यांच्या? आता तुला वाजवायला आवडतं म्हणून म्हणलं तुला बस म्हणून. तुला कोणी सांगितलं ना की मला आवडल म्हणून? कोणी सांगितलं तुला? वय तुलाच. अगं तुला आवडत नाही भजन? आवडतं, पण मला पिक्चरला जायचं होतं. पिक्चरचं कुठनं काढलं? बघा तोंडात एक शब्द काढू नकस. लई होतंय आजा आता. आजा आजा आरोवरनं डायरेक्ट अरे तू रे. वय अरे तुलाच करणार आता. एक तर काल बी मला पिक्चरला जाऊ दिलं नाही. मला वाटलं आज पिक्चरला तरी घेऊन जाशील, पण कसलं काय भारतीय गोंधळ घालून ठेवला होता. पण कसलं काय मला वाटलं
वाटलं होतं आता पतूर माझ्या मनात काय हाय काय नाही सगळं ओळखता येत असेल तुला. पण कसलं काय, मी कसलं भारी प्लॅनिंग केलं होतं माहितीये. आपण मस्त अक्षय कुमारच्या पिक्चरला जाऊ, मग तिकडनं बाहेर जाऊ जेवाय आणि मग परत येऊ घरी. पण कुठलं काय, ते सगळं राहिलं बाजूला आणि मी इथं बसले तबला बडवत. अगं शितले, ते अजिबात बसायचं नाही, अजिबात बसायचं नाही. ती 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 जयश्री, तिला तोंडवर करून सांगितलं मी माझा नवरा मला पिक्चर बघायला घेऊन चाललाय आणि बाहेर येऊन बघती तर काय भजन. तीच करून हसली ती माझ्या. अरे स्वतःच्या बायकोवर लोक हसतात त्याचं काय वाटतं का नाही तुला. अगं शितले शितले ऐक, शितले शितले बस इथं बस. काय आहे? हो मिसेस भाऊजी. काय नाही मिसेस बिसेस, फसले मी, फसलेच तुम्हाला. अगं पण शितले, तुला पिक्चरला घेऊन जायचंय, कुठं ठरलं होतं ग? हेच सगळं तूच ठरव, सगळं तुझ्याच मनासारखं झालं पाहिजे. माझ्या मनाचा काही विचार तरी केलाय का नाही? मी तुझ्या मनाचा विचार करत नाही. अगं तुझ्यासाठीच करतोय ना सगळं. हे गप, अजिबात काय करू नकस. हे असं तर अजिबात करू नकस. खूप कर हे ना काय बी होणार नाही, कळलं? शितले तू शांत हो, तू वरडू नकोस. अगं बाळावर परिणाम होईल त्याचा, असं करून कसं चालेल? आई शपथ, हे लय होत आजी आता. हळू बोल, सगळी बाहेर झोपलेत, हळू बोल. अरे तू वागतोयस तसं पण. तू काय जगातला पहिला बाप आहेस वय? आधी काही लोकांना पोरच व्हायची नाही, बायका काही प्रेग्नेंटच राहायच्या नाहीत वय. 9 महिने होई पतूर बायका जायच्या रानात, तरी बी व्हायची ना त्यांना पोरं. विचार की जिजींना जाऊन. अगं सॉरी, अगं तोच तुला त्रास होऊ नये म्हणून मी करतोय ना सगळं. मान्य, सगळं मान्य, पण हे जरा हाती होतं बरं का. तुझ्या या अशा वागण्यामुळे घरातलं एकट्याला जरी शंका आली ना तर तुझं काय खरं नाही, एवढं याद राख, कळलं? पण बाप म्हणून जे करायला पाहिजे ना ते मी करणार. पण कोणाला कळणार नाही याची मी गॅरंटी देतो, मग तर झालं. पुष्पे, काय ग, काय झालं? आणि एवढ्या जांभया काय देतेस आता रातच्याला काय झोप झाली वे तवा? आता? आणि तुझ्या झोपाला काय झालं? काय झालं म्हणजे? तुम्ही सगळी जण टाळ कुटत बसला होता की रात्री? अगं पुष्पे, एवढं चांगलं घरात भजन झालं आणि टाळ कुठत बसला म्हणतेस? तुझ्या काही जीवाला वाटते का ग? मग काय तर, भजन झाल्या गप्पानी सगळी जण आपापल्या घरला जातील का नाही? तर कसलं काय, ही आपली बसल्या तिथेच गप्पा हाणत. त्यांना तर काय म्हणायचं म्हणा, त्यांना आपलं उठायचं, आवरायचं आणि जायचं कामाला. इथं मरायला आम्हालाच लागतंय. अगं पुष्पे, कधीतरी निदान कधीतरी चांगलं बोलत जा की. काय चांगलं बोलणार सांगा की? काय तर चांगलं घडलं तर चांगलं बोलणार, नाहीतर काय बोलणार? आता ती शितली एवढी तिथं वाजवत बसली, उठली का, हल्ली का जागची? जरा बी स्वयंपाक करायला मदत केली नाही आणि आता पडली असेल निवांत. तिला तर काय जरा बी बोलायची सोय नाही. सकाळ सकाळ तिला काहीतरी बोलल्याशिवाय तुझ्या काही जीवाला चैनच पडत नाही का ग? हीच म्हणते मी, मग कशाला करायचंच, कशाला सांगा की? आता ही एवढं रातचं सगळं जेवण शिल्लक राहिलंय, तुम्ही तर जेवला का? अगं घरात भजन होतं, त्यांना आता ती विसरलं, नाही जेवलो. मग करायलाच कशाला लावायचं? अजिंक्य बी जेवले नाहीत. आता ही एवढ्या भाकरी शिल्लक राहिल्या, त्याचं काय करायचं सांगा की? ए बाई, उगाच कटकट करू नकोस. ती उचल भाकरी, जा घाल जा गुरांना. घालती की गुरांना, इथं राब राब मी राबती आणि निहून उचलून गुरांना घालती. काय राबती माहितीये की मला? काय म्हणल्या? अगं काय नाही म्हणलं, ते उचल सगळं, जा घाल जा गुरांना नेऊन. नको कटकट करू सोबत. काय बाई आहे, डोक्याला ताप नुसता. अजिंक्य, हे घ्या, घाला गुरांना. भाकऱ्या? मग काल जेवलाय का तुम्ही? मग काय घालायचं गुरांना. हा, ते जरा
काल गडबड झाली. असू दे. तसं बी आता वाया जायचं ती गेलंच. धरा घाला. नाही नको. म्हणजे शिळ पाक कसं घालायचं गुरांना? अरे देवा, मग ही काय फेकून द्यायचं माहिती वा? माणसांची तर काही नाहीच किंमत, ह्यांच्या तर पोटात जाऊन दे की. अहो नको. एक काम करा, भाकरीचं तुकडं करा आणि मला द्या, मी खातो. त्यांना चांगलं अन्न दिलं पाहिजे ना गुरांना. ही काय वाईट आहे वे? नाही नाही नाही, वाईट नाही. म्हणजे त्यांना सकस आहार दिला ना तर सकस दूध देतील ना. तसं बी आपण डेअरीतच घालतोय की दूध. घालत होतो, पण आता घरात लागतं ना आपल्याला दूध. घरात? हा. घरात कशाला? आपल्या घरात काय बारकं पोर आहे वेतवा? घरात कोण पिणार आहे? बारक येणार आहे मामी. बारक्या पोरांना दूध प्यायचं असा काय नियम आहे का? मग कोण पिणार आहे? कोण पिणार म्हणजे तुम्ही बायकांनी दूध पिलं पाहिजे. या बाया, आम्ही कशा पाय प्यायचं? आता मला सांगा, घरात सगळ्यात जास्त काम कोण करतं? तुम्ही. मग बाकी कुणी पिलं नाही तर चालेल, पण बायकांनी दूध पिणं लय गरजेचं आहे. हो, दुधात ताकद असती, म्हणूनच आपण बारक्या पोरांना देतो ना दूध. वय ती आहेच. मग तुम्ही एवढी घराची काळजी घेता, स्वतःची घेता का? आमची कशाला कोण काळजी घेतय तवा? हा तीच. म्हणून ना आपण लिटरभर दूध घरात ठेवायचंच. काय? लिटरभर? एवढं? मग अहो, तुम्ही आहे, जैडी आहे, शीतल आहे, या सगळ्यांना दूध प्यायला लागल. हा, बाकी मग चहाला यायला त्याला लागलच ना. तुम्ही तर रोज सकाळी दूध पिलं पाहिजे. अहो, घरातल्याची काळजी घेता, स्वतःची पण काळजी घ्या ना. अजिंक्य, खरं आहे बर का तुमचं. माझी कुणाला काय पडली तवा इथं? अहो, असं का करताय मामी? मी आहे ना, मी म्हणतोय ना. हा, आता बघ, डोळ्याखाली बघा तुमची. काय काय झालंय हो? अहो, काळं पडलंय, काळं. अहो, बायकांनी काळजी घेतली पाहिजे मामी. वय बाई, अजिंक्य, फक्त तुम्हाला काळजी आहे बघा. नाहीतर आमच्या ह्यांना जरा बी काही पडलेली नाही बायकोची. बायकोला कधी काही सकस खायला मिळाव म्हणून कधी तर बाहेरनं काय आणलंय का? हा मामी. अहो मामी, जाऊ दे, मामा कामात असतो ना. असू दे. आता मी तरी काय बोलणार? आम्ही आपलं गप शिळ तुकडं तोडतोय. अजिंक्य, बरं झालं बाई, तुम्हाला तरी काहीतरी वाटलं. नाही, ते काय नाही. आपण ना लिटरभर दूध ठेवायचंच घरात एक्स्ट्रा. तुम्ही आणि शीतल पीत जावा. वय, बघितलं का अजिंक्यला किती काळजी आहे ती? नाहीतर तुम्ही कधी तर काहीतरी विचारलंय का बायकोला? पुष्पे, अगं कुणीतरी घेते ना काळजी, मग झालं की त्यात काय एवढं. आणि पुष्पे, 2 दिवस माझा काय स्वयंपाक करू नका बरं का घरात. नाही तर परत भाकऱ्या राहिला की जाळ काढाल माझ्यावर. का? तुम्ही आणि कुठे चाललाय? अहो, कुठं जाणार म्हणजे? उद्या रंगपंचमी नाही वे, बावधनचं बगाड आहे. कारखान्यानं सुटलं की तिकडे जाणार मी. बरं झालं आधीच सांगितलं. जी घ्या चहा. बस, तू बी घे चहा. घेतेच आहे की. आणि खारी बी घे. घे खारी चांगली आहे. शीतले, काय भीतीस? चहा तुम्ही बी घेणार आहे का? नाही, नको मला. आणि तू तरी कशाला पितीस? हे घे, आत्ताच दार काढले, दूध पिऊन घे. मी नाही पीत. नाही पित म्हणजे? नाही आवडत दूध मला. उगाच नाटकी करू नको, तुला दूध प्यावं लागेल. घे आजा. अरे का कशाला ते जबरदस्ती करतोस र? शीतले, तुला दूध प्यावं लागेल. बर, ठेवा तुम्ही इथं, मी पिते नंतर. नंतर कशाला? अगं, धारेचं उन दूध आहे, पिऊन घे. चल, चहा नको पिऊ. अहो तुम्ही ठेवा तर मी पिते नंतर. शीतले, ऐकणारच का नाही माझं? अरे आजा,
अरे काय झालं असं का करतोस? आता ती पिती म्हणते लोकांनंतर मग फिर की थोड्या वेळानं. उगाच कशाला माग माग लागलेस? बघा की जीजी, सांगा तर तुम्हीच. अगं जीजे, दूध पिलं पाहिजे तिनं. का ती काय तर लहान पोर आहे वीर? सांगा सांगा. तू गप. जीजे, अगं डॉक्टरांनी सांगितलं तिला दूध प्या म्हणून. का का म्हणजे कॅल्शियम कमी झाले तिचं, माहितीये तुला? आता आणि ती म्हणजे काय असतं र? ते म्हणजे हाड झिजले तिची कामं करून, म्हणून म्हणतो मी दूध पी म्हणून. अरे काय आज्या, काय पण आपलं उगाच बोलायचं असतं वैर. हा हे घे ग तुझ्या, काय त्याचं ऐकतेस? जा ती घेईल दूध, नंतर ते दूध उचल वाटाणून ठेव जा. काही बाई पोर काय खा शीतल, तू खा. शितली ना एक गोष्ट ऐकत नाही. सगळ्यांसमोर बोलता पण येत नाही. कसं कळत नाही ग तुला? तुम्हाला काय कळत नाही का? काय काय झालं? अहो मगाशी बाहेर आत्ताच्या आता दूध पी म्हणून कशाला मागा लागला होता? अहो नंतर पिलं असतं की. जीजी बी होत्या बाहेर. जीजीला कुठं कळलं तेव्हा? तुम्हाला असं वाटतंय खरं, पण बायकांना अशा गोष्टी लगेच कळतात. अशा गोष्टी म्हणजे? हो अशा म्हणजे अशा हो. जरा तरी कॉमन सेन्स वापरत जा की. मी किती काळजी घेते माहिती? माझं मलाच माहित नाही कसं लपवते ती. हे बघा, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी बाकीच्यांना दिसत असते. मांजरचं सांगू नको, पण तू रोज दूध पित आणि मांजर बी दररोज पितच की. हे बघ, मी आता ना रोज लिटरभर दूध घरात ठेवणार आहे. अहो मला नाही आवडत दूध. वय शितले माहितीये मला, पण बघ आताची गोष्ट वेगळी. बाळासाठी चांगलं असतं. पण तुम्हाला माहितीये, नुसत्या दुधाच्या वासालाच मला कस तरी माहितीये मला. हे बघ, म्हणून मी त्यासाठी हे आणलंय, केशर. हे रोज दुधात घालायचं आणि प्यायचं, म्हणजे बाळ सुदृढ होते. जाऊ द्या, कुठं मी तुमच्या बरोबर वाद घालत बसते. दूध जाईल. आता कसं ऐकलंस? आता रोज दूध प्यायचं काय? शीतल, ही डबी कसली आहे? काय हो? अगं ही डबी कशाची आहे? केशर. अगं केशर कशासाठी आणलंय? ते कुणी आणलंय? ह्यानेच आणलंय की. का? ते म्हणले खीर कर म्हणून. खीर करायला केशर? अगं या आधी आपल्या घरात असं शौक कोणी ठेवलं नाहीत. केशर बिशर खिरीसाठी. आता त्यांना वाटलं असेल त्याला, आपण तरी काय करणार ना. अगं पण अचानक गोड करायला काय झालं? जयश्री, त्यात काय आहे तवा? तिथं आर्मीत त्यांना असं सगळं खायला मिळत नसेल ना, म्हणून मग मीच म्हणले खीर करते म्हणून. मग ते म्हणले केशर टाकून कर. अच्छा असं आहे का? शितले, एवढं सहजासहजी मला बनवता येईल असं वाटलं का तुला?
काहीतर चालू आहे तुमच्या दोघांचं आणि मी ते शोधून काढतच असते.